त्या खिडकीत अजूनही या कादंबरीच्या आजच्या भागात बघणार आपण वैदेही. गावात अनेक गोष्टींची चर्चा व्हायची. कधी यात्रेची, कधी पावसाची, कधी डोंगरावर दिलेल्या बिबट्याची, तर कधी राजकारणाची. पण काही वर्षापासून गावात अजून एक गोष्टीची शांतपणे चर्चा व्हायची, ती म्हणजे वैदेही. ती फक्त वाड्यातील मुलगी नव्हती, त्या गावासाठी ती जणू एखाद्या मंद दिव्यासारखी होती, ज्याच्या प्रकाशात माणसांना शांतता मिळायची. सकाळी ती मंदिरात दिसायची, दुपारी गावातील स्त्रियांशी बोलताना, तर संध्याकाळी वाड्याच्या अंगणात लहान मुलांसोबत हसताना. तिच्यात एक वेगळाच साधेपणा होता. मोठ्या घरात वाढूनही तिच्या बोलण्यात कधी अहंकार नव्हता. ती प्रत्येकाशी इतक्या सहजपणे बोलायची की समोरच्याला आपण वाड्यातील लोकांशी बोलतोय असं कधी वाटायचं नाही. सीताबाई तर नेहमी म्हणायच्या, छोटी ताईसाहेबांचं मन फार मोठं आहे. त्या दिवशी सकाळीही वैदेही नेहमीप्रमाणे मंदिरात आली होती. पावसानंतरचं स्वच्छ आकाश मंदिराच्या कळसावर चमकत होतं. दगडी पायऱ्यांवर अजून हलकी ओल होती. मंदिराभोवतीच्या झाडांवरून पाण्याचे थेंब हळूहळू खाली पडत होते. वैदेहीने महादेवासमोर शांतपणे डोळे मिटले. तिला मंदिरात आल्यावर नेहमी एक विचित्र शांतता मिळायची. काही क्षणांसाठी सगळं विसरल्यासारखं वाटायचं. पण अलीकडे त्या शांततेत कुणाचा तरी चेहरा नकळत दिसू लागला होता. तो म्हणजे सारंग. ती हलकसं स्वतःशीच हसली. काय ग, आज एवढं हसत का आहेस? आजीचा आवाज मागून आला. वैदेही दचकली. काही नाही आजी. आजी तिच्याकडे पाहून मंद हसल्या आणि म्हणाल्या, आम्हालाही तरुणपण होतं बरं का. वैदेही लगेच खाली पाहू लागली. मंदिराबाहेर येताच काही लहान मुलं तिच्याभोवती जमा झाली आणि म्हणाली, ताई उद्या पुन्हा गोष्ट सांगणार ना? एका छोट्या मुलाने विचारलं. हो सांगणार ना, वैदेही प्रेमाने म्हणाली. तिने त्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवला. ते दृश्य पाहून मंदिराजवळ उभ्या काही वृद्ध स्त्रिया हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, देवाने रूपासोबत मनही किती सुंदर दिलंय पोरीला. गावातले लोक तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचे, पण खरं तर तिची माया लोकांच्या मनात घर करून राहिली होती. त्या संध्याकाळी वैदेही वाड्याच्या वरच्या गॅलरीत बसली होती. समोर डोंगरावर सूर्य मावळत होता. आकाश केशरी आणि जांभळ्या रंगांनी भरलं होतं. वाऱ्याने तिच्या केसांची बट पुन्हा चेहऱ्यावर आली. तिने खाली पाहिलं. दूर डोंगर पायथ्याच्या वसातीत छोटे छोटे दिवे लागायला सुरुवात झाली होती आणि त्यांच्यात तिला सारंगचं घर पुन्हा सहज ओळखू आलं. का कोण जाणे, पण त्या घराकडे पाहिलं की तिच्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण व्हायची. सारंग तिच्याशी फार बोलत नव्हता, पण त्याच्या शांत नजरेत एक प्रामाणिकपणा होता. तिच्या मनाला तोच भावला होता. छोटी बाई, मागून मुरली काकांचा आवाज आला. हो मुरली काका, काकी खाली बोलवत आहे. वैदेही उठली, पण जाण्याआधी तिने पुन्हा एकदा त्या वसातीकडे पाहिलं. डोंगरावर आता अंधार उतरू लागला होता आणि त्या अंधारात तिच्या मनात नकळत कुणाचं तरी नाव उजळत होतं. तर इथेच संपतोय आपला आजचा भाग. पुढच्या भागात बघणार आपण सारंगची स्वप्न, आणि ते बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.